अहो तुमच्या बायकोनं तिच्या सकट आम्हा सगळ्यांना तुमचं टाइम टेबल सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे मला कळलं तुम्हाला आता भूक लागली असेल म्हणून जेवण घेऊन आले. बरं त्याआधी हे घ्या, तिचाच कॉल आहे. हाँ हेलो. हॅलो, मी अंगद. हाय. काय फालतूपणा आहे हा. कोणीतरी भेटलं म्हणून लगेच कॉल कट केला. जर बोलायचंच नव्हतं तर माझ्याबद्दल विचारत कशाला होती. काय समजते का ही स्वतःला. तिला काय वाटतं तिच्याशिवाय माझं सगळं थांबून जाईल. गैरसमज आहे हा तिचा. हे घ्या, सांगा तुमच्या त्या लाडक्या सावीला गरज नाहीये म्हणा मला तिची. मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. सॉरी मॅम, ही माझ्या हॉटेलची फाईल. एक पराग आणि रीनाने तुम्हाला बाकीच्या डिटेल्स दिल्याच असतील. पोरगी एवढे डोळे घालून घालून कशाला वाचते. ही काही नीट वाचायची नाही म्हणून मी कुठल्या तरी रॅन्डम प्रिंट काढून आणलेत. हिचं लक्ष दुसरीकडे वळवलं पाहिजे. मॅम, तुम्ही माझ्या हॉटेलचं प्रमोशन करणार म्हणून मला भरून आलाय. कोल्हापुरात माझं हॉटेल फेमस होणार, वाजणार गाजणार. नाही, बरोबर आहे तुमचं, पण इतक्यात भरून येऊ देऊ नका. नाही म्हणजे मी फक्त मीटिंगला आली, अजून मी काम घेतलेलं नाही. ते आहेच, पण तुम्ही माझं काम नक्की करणार. तुम्ही सॉलिड आहात मॅडम. नाही म्हणजे तुम्ही धैर्य सरांचा राग घालवण्यासाठी जे काही केलं ना, हे फार भारी होतं, इंटरेस्टिंग होतं. अहो फक्त मीच काय, माझ्या सकट सगळं कोल्हापूर तुमच्यावर इम्प्रेस आहे. त्यामुळे जेव्हा मी बिझनेसचं प्रमोशन करायचं ठरवलं ना, तेव्हा तुमचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. आणि जर तुम्ही माझ्या बिझनेसला साथ दिलीत तर माझ्या बिझनेसला फायदा होणार म्हणजे होणारच. मला रीना आणि पराग सांगत होते की तुम्ही भाऊंचे स्टुडंट आहात. हो. पण मी कधी तुम्हाला बघितलं नाही. ना कधी तुमच्याबद्दल ऐकलंय. तुम्ही चहा घ्या ना, थंड होईल. नाही, कसं आहे की एखादा विद्यार्थी भाऊंच्या हाताखालून गेला की
भाऊ त्याला कधीच विसरत नाही. आणि कधी ना कधी भाऊंनी मला त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल सांगितलं. पण तुमच्याबद्दल मी कधी ऐकलंय असं काही आठवत नाहीये मला. कुठल्या बॅचला होता तुम्ही? ही पोरगी की कम्प्युटर किती प्रश्न विचारते. बरोबर बोलल्या तर दामिनी मॅम, ही पोरगी अजिबात सोपी नाही. काय झालं? एवढा कसला विचार करताय? हं. काही नाही, भाऊंच्या विचारात ठरवलं जरा. कसं आहे मॅम, मी एकलव्य आहे आणि भाऊ माझे द्रोणाचार्य. भाऊंनी मला प्रत्यक्षात कधी शिकवलं नाही, पण इथे कोल्हापूर जवळ नेरली गाव आहे, तिथल्या भाऊंच्या शाळेत होतो. म्हणूनच त्यांचे संस्कार, त्यांची तत्व, त्यांचे विचार सगळे रुजले आहेत माझ्यात. मग मी भाऊंचाच विद्यार्थी झालो ना. हे काय? हॉटेल नेमकं कुठे आहे तुमचं? आणि आता ओपनिंग आठवड्याभरावर आली आहे म्हटल्यावर मला आधी हॉटेल बघायला लागणार. एवढा वेळ का लावतोय पोरगा काय माहित. नाही, अजून पण त्याचा फोन नाही आला. येईल. येईल काय येईल. मला काय वाटतं माहितीये का, त्या सावीनं बहुतेक त्याला नाही म्हटलं असत. नाही बघ ना, अजूनपर्यंत फोन नाही आला त्याचा. आपण तिला लाख मंद समजतो, पण ती पोरगी ना पक्की आहे. त्याला बरोबर पकडला असत. तुझं तोंड जरा बंद ठेवशील का? बघावं तेव्हा वाईटच बोलायचं. आणि कसं आहे ना, आपल्याला चांगलं बोलता येत नसेल ना, तर निदान वाईट तरी बोलू नये. मूर्ख नुसता. आता त्यात मूर्खपणा काय? अजूनपर्यंत कॉल नाही आला म्हणजे प्लॅनची सगळी वाटच लागली असणार की. कळलं? मी तुम्हाला मूर्ख का म्हणते ते? हॅलो, बोल, काय रिपोर्ट आहे? अरे आता अंगदचं मिशन आहे म्हटल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्हच असणार. दामिनी मॅम, तुमचं मिशन सक्सेसफुल झालं. काय विलास, ऐकलंस ना? तुला वाटलं असेल माझा प्लॅन पण तुम्हा दोघांच्या प्लॅन सारखा फसणार म्हणून. दामिनी मुजुमदारने रचलेला कट येतो. तो असा फसणार नाही, समोरच्याची वाट लावणार. कसं आहे मॅडम, तुमचा प्लॅन तुमच्या या स्टेटमेंटला कधी पण अपवाद ठरू शकतो.
कारण काय आहे, हा प्लॅन तुमचा अजूनपर्यंत नीट जरी चालला असला ना तरी तो कधी पण फसू शकतो. अरे ती साविना लई शाणी आहे, एक नाही 100 प्रश्न विचारते. तिच्या प्रश्नांना उत्तर मी कशी दिलेत ना माझं मला माहित. काय झालं? कुठे आहे तुमचं रेस्टॉरंट? मॅम मला कळतंय, नाही म्हणजे आपण पहिल्यांदा एकत्र काम करणार आहोत, त्यामुळे तुमच्या मनात खूप शंका आहे, खूप प्रश्न आहे. पण तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी खूप प्रामाणिक माणूस आहे आणि भाऊंची तशी शिकवणच आहे. एक मिनिट. हा ऍडव्हान्स चेक. म्हणजे मी प्रामाणिक असल्याची पावतीच समजा. आणि एकदा का तुम्ही मला क्लायंट म्हणून स्वीकारलं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईनच मी. आणि तुम्हाला जो प्रश्न पडलाय पत्त्याचा तो मी आता दूर करतो ना. उद्या माझ्या हॉटेलवरच भेटू, चालेल? आय एम सो सॉरी, पण मी आता फार चर्चेसाठी वेळ देऊ शकत नाही, कारण मला थोडा उशीर होतोय. नाही मी वेळेत आलो होतो पण तुम्हालाच उशीर झाला. आय नो तुम्ही कुठल्या तरी कामात बिझी असाल, नाहीतर सावी नाही लेट नाही करणार. पण मी एका इन्व्हेस्टर सोबत मीटिंग करतोय, सो मला जावं लागेल. आय नो मी खूप बोलतोय, पण अजून पण मला सगळी माहिती नाही मिळाली. मॅम मी तुम्हाला सगळी माहिती देईन, पण ह्या मीटिंग मध्ये आपण एकमेकांसाठी योग्य आहोत की नाही एवढं आपल्याला कळलं तर पुरेसं आहे मला वाटतं. आणि तुम्ही तर माझ्यासाठी माझी फर्स्ट चॉईस आहात. आणि माझं विचाराल तर मी फार सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे. मी फार मेहनतीने हा बिझनेस मोठा करायचं ठरवलंय. मी कधी कोणाला फसवलं नाही, लुबाडलं नाही, कोणावर अन्याय करत नाही, कोणाचा अन्याय सहनही करत नाही, या तत्वाने वागणारा मुलगा आहे. मी पहिल्यांदाच हा हॉटेलचा बिझनेस सुरू करतोय. म्हणजे लोकांना खाऊ घालण्यासाठी, त्यांच्याकडनं पैसे आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा मी व्यवसाय करणार आहे. आणि यात जर मला तुमची साथ मिळाली तर माझा यशस्वी होईल बिझनेस. आणि भाऊरावांची नात माझ्यासारख्या मुलाला नाही कसं म्हणेल. मी फार मनापासून तुमच्याकडे आलोय. आणि हा मी यातनं स्वतःचा फायदा नाही करून घेणार, मी तसा मुलगा मुळीच नाही. म्हणूनच हा ऍडव्हान्स चेक दिलाय तुम्हाला. हे तुमच्याकडेच ठेव. अरे नाही, खूप छान बोलता तुम्ही, पण आधी मला तुमच्या हॉटेलवर येऊन सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील, मग मी ठरवेन. आणि तुमच्या बोलण्यावरनं असं वाटत नाहीये की तुम्हाला या गोष्टीसाठी काय हरकत असेल.
नाही? च्या माईला एका दिवसात कुठून उभं करायचं हॉटेल? डन, तुम्ही म्हणाल तसंच होईल. ठीक आहे, येतो आम्ही आता. हं? हा, भेटून छान वाटलं. पॉइंट असा आहे की तुमची सून तर माझ्या जाळ्यात सापडली आहे, पण तिला बघायचे उद्या हॉटेल. पण तुमचा प्लॅन सक्सेसफुल होईल याची गॅरंटी नाही देऊ शकत आपण. पण तिला बघायचे उद्या हॉटेल. आणि त्या हॉटेल बघितल्याशिवाय मला नाही वाटत ती आपलं पुढचं काम घेईल. त्यामुळे उद्याचा दिवस उजाडायच्या आत आपल्याला नवीन हॉटेल उभं करावं लागणार. त्याची काळजी तू नको करू. आम्ही बघतो काय करायचं ते. तू तुझा पुढचा प्लॅन तयार कर. ओके मॅडम, थँक्यू. तुझ्या मनात अजून काही शंका आहेत का? नाही, काही बोलायचं असेल तर बोल. बोलणारच आहे. नाही, हे सगळं झालं ते ठीक आहे, आनंद आहे. पण त्या धैर्याचं काय? या सगळ्यामध्ये त्या धैर्याचं तू काय करायचं ठरवलंयस? त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं म्हणजे? त्या सावीवर जेव्हा केव्हा संकट येतं का नाही, तो तिच्या मागे जातो, तिचा पाठीराखा बनतो. यावेळेस पण तो जाणार बघतो. असं जर झालं तर काय करायचं? हं? बोलतोय बरोबर. त्याचा विचार केलाय मी. या गोळ्या धैर्याला सावीपर्यंत पोहोचू देणार नाहीत. आणि म्हणून या गोळ्या धैर्यपर्यंत पोचवायचं काम तुझं. सावे, काय झालं? असं का वागलीस त्याच्याबरोबर? चांगलं मोठ्या अमाऊंटचा चेक घेऊन आलेलं नाही का बोललीस त्याला? अरे माहित नाही का, पण त्या अंगदवर विश्वास ठेवा असं वाटत नाहीये बघ. अगं पण का? अरे म्हणजे तू एवढं काय काय बोलत होता, पण मी जे प्रश्न विचारले ना त्या एका पण प्रश्नाचं उत्तर त्याने सरळ दिलं नाही. सगळी उत्तर अशी आडवळणानं देत होता तो. अगं उत्तर आडवळणानं दिली, अमाऊंट देत होता ना सरळ हायवेनं. एकंदरीत त्याच्या वागण्यावरनं ना त्याला हेल्प पाहिजे असं दिसत होतं. आणि आपण पण सगळं पैशांसाठीच करतोय ना. हा, त्याच्या अमाऊंटमुळे आपल्याला हेल्प होईल. ते बरोबर आहे तुझं, पण त्याचं रेस्टॉरंट आपण बघितलं पण नाहीये. न बघता जसा चेक घेणं म्हणजे. अगं सावी, उद्या बघणारच आहोत ना रेस्टॉरंट आपण.
आणि तो पण बोललायस की तसं. हे बघ, आपण रेस्टॉरंट बघूया, नाही आवडलं, पसंत नाही पडलं बाबा आपल्याला तर देऊया सोडून. बरं ठीक आहे, उद्याचं उद्या बघूयात आपण. आता सगळ्यात आधी मला भाऊंकडे जायचे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायची. मग त्यानिमित्तानं मी अंगदविषयी पण बोलते भाऊशी. हा, शपथ 12:30 वाजले. ते काय दररोजच वाजतात की, त्यात काय नवीन आहे. अरे धैर्यांच्या औषधांची वेळ झाली. हा, मी आधी त्यांना फोन करते. कशी तर बोलायला वेळ नव्हता, आता कशाला फोन करायची नाटकी करते. मला बोलायचंच नाही याच्याशी. सारखा माझा कॉल का कट करते ती?